2 लाखापर्यंत कर्जमाफी जाहीर करण्यात आली आहे। अहिल्यादेवी होळकर असं नाव देखील दिलं बजेट सादर केलं। कोणत्याही योजनेला महत्त्वाच्या राजा महाराजा आणि राष्ट्रपुरुषाचं नाव देऊन हे सरकार त्यांना का अशा पद्धतीचं काम करायला लावतात मला कळत नाही। नाव मोठे मोठे देतात। अहिल्यादेवी होळकर ह्या आमच्या राष्ट्रमाता राजमाता आहेत आणि त्यांच्या नावाने देत आहे, मला त्याचा आनंद द्यावा। परंतु देताना त्यांनी शेतकऱ्याला भरभरून देताना कुठल्याही प्रकारची कंजूसी करू नये। त्यांनी म्हणायला पाहिजे होतं 31 मार्च 2026 पर्यंत जे शेतकरी थकबाकीत असतील त्या सगळ्यांची सरसकट कर्जमाफी आम्ही करू। याच्यावर त्यांनी त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये निवडणुकीच्या जाहीरनाम्यामध्ये लिहिलं आणि लोकांना आश्वासन दिलं। त्या आश्वासनाला लोक बळी पडले आणि राज्यामध्ये थंबिंग मेजॉरिटीमध्ये त्यांचं सरकार आलं। राजा उदार झाला आणि हाती भोपळा आला। वाईट या गोष्टीचं वाटतं की ज्या शेतकऱ्यांनी भरभरून तुम्हाला मतं दिली आणि आपलं सरकार मोठ्या संख्येने निवडून आलं त्या शेतकऱ्यांना आता आपण नागडं करू नये, त्यांना अडचणीत आणू नये। पहिल्यांदाच शेतकरी अडचणीत सापडलेला आहे। एक कर्जमाफी देऊन त्यांना निश्चितच मोठी भरीव मदत करायची गरज आहे। परंतु दुर्दैवानं कर्जमाफी तर करणारच नाही, त्याच्या पुढे जाऊन अमेरिकेच्या शेतकऱ्यासोबत आमच्या भारतातल्या शेतकऱ्याची स्पर्धा लावण्याचं काम या सरकारने सुरू केलं आहे। आज सोयाबीन, सोयापेंड, सोया ऑइल, मक्काचं पशुखाद्य आणि त्याचबरोबर कापूस या सगळ्या गोष्टी आयात टॅक्स न लावता, इम्पोर्ट ड्युटी न लावता अमेरिकेतून आपल्या देशात येणार आहे आणि आपल्या देशातला माल त्यांना पाठवायचा असेल आपल्याला मात्र 18% टॅक्स लागणार आहे। हे आपल्या देशाचं दुर्दैव आहे की ज्या भारतीय जनता पक्षाचं केंद्रातलं सरकार आहे त्या सरकारने शेतकऱ्यांची अशी फसवणूक करू लागले, हे योग्य नाही। आणि निश्चितच या सगळ्या कामासाठी आदरणीय राहुल गांधी साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही रस्त्यावर उतरून शेतकऱ्यांसाठी लढाई लढू।